सज्जन हो, नमस्कार. मुक्ती कीर्तनमाला डी.बी. सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी एक नारदीय कीर्तन सादर करीत आहे. विषय आहे पार्थ हनुमान गर्वहरण. हा कार्यक्रम 16 नोव्हेंबर 1997 या दिवशी आकाशवाणीवरून प्रसारित झालेला होता. आज यूट्यूब स्वरूपात आपल्यासमोर सादर करीत आहे. आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. आरंभ करतो. नारदीय कीर्तन. विषय पार्थ हनुमान गर्वहरण. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अगायी विश्वैकधामा सुधा प्रसादचन्द्रमा करुमज पौर्णिमा स्फूर्ती. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. नवनीरदसमं नवनीत प्रिय नवनीरदसमं नवनीत प्रिय नवलविनोद विहारी जय जय राम. नवलविनोद विहारी जय जय राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. शरणागत दीना चरणी शरणागत दीना शरणागत दीना 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 दीना
दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी निहारी राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे अहम ममता मती हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे भोग घडो तो असेल भाळी भोग घडो जो असेल भाळी भोग घडो जो असेल भाळी तद्भर तुझवर नाही हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी निज दासाचा हाची मनोरथ निज दासाचा निज दासाचा हाची मनोरथ निज दासाचा हाची मनोरथ पुरवुनी सेवा घे पुरवुनी सेवा घे हरी तुझी आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे अहम ममता मती में हरी तुझे आवडी मजला दे हरी तुझे
आवडी मजला दे, हरी तुझी आवडी मजला दे. पदकर्ते पूर्व पद्यात सांगत आहेत. हरी तुझी आवडी मजला देई, कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, अहम ममता मती नेई. भोग घडो जो असेल भाळी, तद्भर तुझवर नाही, हरी तुझी आवडी मजला देई. निज दासाचा हाची मनोरथ पुरवणी, सेवा घेई, हरी तुझी आवडी मजला देई. श्रोते हो, प्रस्तुत पदामध्ये कवी परमेश्वराजवळ मागणं मागत आहेत, देवा एकच करा, माझी अहंता नाहीशी करा. जो काही सुखदुःखांचा भोग माझ्या वाट्याला येईल, तो मी आनंदाने भोगीन, परंतु माझा अहंभाव नाहीसा करा आणि आपल्या चिंतनात मला गोडी वाटेल असं करा. श्रोते हो, या पदातले 3 शब्द महत्त्वाचे आहेत. अहम ममता मती नेई. यातला एक गूढ अर्थ असा आहे की मनुष्याचं स्वरूप काय आहे, या जीवाचं स्वरूप काय आहे, ते चैतन्य, ते ब्रह्म, ते आत्मा, हे आपलं मूळ स्वरूप आहे. आणि आपण मायेमुळे असं समजतो की हा देह, हे शरीर म्हणजे मी आहे, आणि म्हणून या शरीरावरची माया, ममता दूर व्हायला हवी आणि आपल्या इहलोकात नेहमी उपयोगी पडणारा असा अर्थ घ्यायला हवा की केवढीही मोठी संख्या असली तरी तिला गुणिले 0 केलं की उत्तर कसं शून्यच येतं. केवढीही मोठी संख्या असली तरी तिला गुणिले 0 केलं तर उत्तर 0 येतं. तसाच मनुष्य कितीही आणि कशानेही संपन्न असला तरी त्याला जर अहंता असेल, गर्व असेल, गची बाधा जडलेली असेल, तर त्याच्या सगळ्या गुणांचा हिशेब 0 होतो. मनुष्याच्या आत्मकल्याणाच्या मार्गातला सगळ्यात मोठा शत्रू आहे तो म्हणजे अहंभाव. समर्थ म्हणाले, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. ज्या मनुष्याच्या पोटात अहंभावरूपी गर्वरूपी माशी गेली, त्याच्या पोटात ज्ञानरूपी अन्न कसं राहणार. ज्ञानोबा म्हणाले, चित्ती अहंतेचा ठावो, चित्ती अहंतेचा ठावो, जिभे सकल शास्त्रांचा सरावो, परी कोळी जन्म पावो, न पाविजे माते. भगवंत म्हणाले, अर्जुना, मनुष्य कितीही विद्वान असला तरी त्याला जर गची बाधा झाली असेल तर तो कोटी वेळा जरी जन्माला आला तरी त्याला माझी प्राप्ती होणार नाही. हा अहंभाव निर्माण कशामुळे होतो. अहो, सुभाषितकारांनी यादीच दिली आहे. कुलं वित्तं श्रुतं रूपं शौर्यं दानं तपस्तथा प्राधान्येन मनुष्याणां सप्तैते
मद हेतवा. उत्तम कुळात जन्म झाला तर कुळाचा गर्व होतो, परंतु कुळाला कलंक लागेल असं काही आपल्या हातून घडू नये यासाठी सदैव सतर्क राहावं लागतं. अहो, पांढऱ्या कापडावरचा लहानसा डागसुद्धा लपत नाही हो. आणि तशी उच्च कर्तबगारी तरी हवी. नाहीतर सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. समर्थ म्हणाले, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. आणि जन्म झाला हो उत्तम कुळात, यात कर्तबगारी कोणाची आणि कोणती? यात स्वतःची कर्तबगारी कोणती? अशीच बेहोशी उन्मत्तपणा येतो सधन पण अज्ञानी अशा मनुष्याला. त्याला वाटतं सगळं जग माझ्या सुखासाठीच आहे. तो इतरांना तुच्छ समजायला लागतो. सुभाषितकारांनी जाणीव करून दिली आहे. आपद्गतौ हससि केंद्रविडांध मूढ लक्ष्मी स्थिरान भवतीति किमत्र चित्रं किंत्वन्न पश्यसि घटान् जलयंत्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिता पुनरेव रिक्ता. हे धनाने अंधत्व पावलेल्या मूढा, त्या विहिरीवरच्या रहाटाकडे का बघत नाहीस? अरे, पाण्याने भरलेला प्रत्येक घट दुसऱ्याच क्षणी रिकामा होत आहे आणि लक्ष्मी निरंतर तुझ्याजवळ वास करील अशी खुडी समजूत तू करून घेऊ नकोस. आत्ता जी माणसं अडचणीत आहेत त्यांच्या त्या अडचणींचा गैरफायदा घेऊ नको. लक्षात ठेव, तीच पाळी तुझ्यावर सुद्धा येऊ शकते. गर्व निर्माण होण्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे विद्या. परंतु ज्ञानाची सीमा अनंत आहे हो. ज्ञानाची सीमा अनंत आहे. खरा विद्वान स्वतःला ज्ञानशून्य समजतो आणि मूर्ख मनुष्य हा स्वतःला सर्वज्ञ समजतो. या विराट विश्वात आपण नगण्य आहोत याचा विचार गर्विष्ठ मनुष्यानं करायला हवा. आणि विद्वत्ता ही सापेक्ष आहे. एक व्यक्ती विद्वान आहे याचा अर्थ आणखी कुणापेक्षा अधिक एवढाच असतो. परंतु त्याला वरचढ असतातच. विटेपेक्षा दगड कडक, परंतु लोखंडापेक्षा मऊच. विटेपेक्षा दगड कडक, बरोबर आहे, परंतु लोखंडापेक्षा मऊच. आपली पात्रता खरोखरच जाणणारा माझ्यापेक्षा दुसरा कोण असणार? मी कोण आहे हे मलाच माहीत हो. माझा अधिकार, माझी पात्रता, माझी लायकी फक्त मलाच माहिती. कदाचित लोक आपल्याला विद्वान समजत असतील तरी आपलं अज्ञान आपल्यालाच ठाऊक. आपलं ज्ञान अत्यल्प आहे आणि आपलं अज्ञान अमाप आहे हे ज्याला कळलं ना, तो गर्व करत नाही. सत्तेबद्दलचा गर्व असाच हो. एक शेळी एका उंच टेकाडावर चरत होती. एका टेकडीवर एक शेळी चरत होती. उंच टेकाडावर खालून एक सिंह जात होता. शेळी त्याला म्हणाली, ए राजा ना, तू हिम्मत असली तर मला खा बघूया. सिंहाने वर बघितलं, म्हणाला, हे तू बोलत नाहीस. तू ज्या खडकावर उभा आहेस ना, त्या खडकाची उंची बोलत आहे. लक्षात घ्यायला हवं की शेळी जमिनीवर उतरली की सिंहाच्या पुढ्यात उभीच राहू शकत नाही. शेळी जमिनीवर उतरली की सिंहाच्या पुढ्यात उभी सुद्धा राहू शकणार नाही. आणि मग असल्या क्षणिक उंचीचा, अशाश्वत सत्तेचा गर्व बाळगणं मूर्खपणाच नाही का? सत्तेचा मद ज्याच्या डोक्यात चढलेला असतो त्यांच्यासाठी ही कथा म्हणजे झणझणीत अंजन आहे. श्रोते हो, गर्व आणि अभिमान यात थोडा फरक आहे. यथार्थ गर्व म्हणजे अभिमान शोभतो सुद्धा. अनेक वेळा
गुणी मनुष्याची अवहेलना गाजरपारखी लोक करत असतात, अवहेलना करीत असतात. अशा वेळी भवभूतीसारख्यांना सुद्धा ठणकावून सांगावं लागतं. ये नाम केचिदिह प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान् प्रति कैषयत्नः उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययन्निरवधिर्विपुला च पृथ्वी. जे कोणी आमची अवहेलना करतात त्याने पक्क लक्षात ठेवावं की त्यांच्यासाठी माझा हा प्रयत्न नाहीच. मानसिक धर्म ज्याचे माझ्यासारखेच आहेत असा पुढे मागे कोणीतरी कुठेतरी कधीतरी निपजेलच निपजेल. कारण काल अनंत आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे. मात्र असा योग्य अभिमान भवभूतीसारख्यांनाच शोभतो, तो दूषणाला पात्र होत नाही. नाहीतर गर्भासारखा भयंकर शत्रू आत्मकल्याणाच्या मार्गात दुसरा नाही. आणि म्हणूनच पूर्वपद्यात कवी मागणं मागतात. आवडी मजला दे हरी तुझे, 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 आवडी मजला दे. कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, अहम ममता मतीने हरी तुझे, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे. क्षणभर नामस्मरण करून दृष्टांतासाठी कथाभाग बघायचा आहे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. श्रोते हो, 16/11/1997 या दिवशी प्रसारित झालेला कार्यक्रम आकाशवाणीवरून आपण यूट्यूब स्वरूपात ऐकत आहात. कथाभाग असा आहे, पार्थ हनुमान गर्वहरण. श्रोते हो, थोर थोर महात्म्यांना सुद्धा कसा गर्व झाला आणि त्यांचा भ्रमनिराश करण्यासाठी देवानी कशी मौज केली याबद्दलचा पुराण प्रसिद्ध असा बोधप्रद आणि मनोरंजक कथाभाग आता दृष्टांतादाखल ऐकूया. तीरथ घोरत
घूमत अर्जुन तीरथ घूमत घूमत अर्जुन तीरथ घूमत घूमत अर्जुन रामेश्वर को आया आया रामेश्वर को आया पूजा विधि सब विधिजुत करके पूजा विधि सब विधिजुत करके अर्णव दर्शन पाया पाया तीरथ घूमत घूमत अर्जुन तीरथ घूमत घूमत अर्जुन तीरथ घूमत घूमत अर्जुन। भगवान श्रीकृष्णाचा परमसखा अर्जुन आणि तीर्थयात्रा करता 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 एक दिवस रामेश्वराजवळ आला. त्याने समुद्र स्नान केलं, सत्पात्र ब्राह्मणांना नाना तऱ्हेची दानं दिली आणि भगवान महादेवांचं दर्शन घेतलं. रामेश्वर हे हिंदुस्थानातल्या प्रसिद्ध अशा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरम् परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं विष्णेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. एवढं महात्म्य या ज्योतिर्लिंगांचं आहे. हे रामेश्वर लिंग साक्षात श्री रामचंद्राने स्थापन केलेलं आहे. रामेश्वर दर्शनानं प्रसन्न चित्त असा तो अर्जुन पुढच्या तीर्थाकडे मार्गक्रमण करायला लागला. मार्गाच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी, गगनाला गवसणी घालू पाहणारे वृक्ष आणि त्यांना वेढून राहिलेल्या असंख्य ऊन पावसाळे पाहिलेल्या मांडी एवढ्या जाड रानवेली यांनी अरण्यातल्या त्या पाऊलवाटेवर भर दिवसा काळोख केला होता. अर्जुन एकटाच पुढे निघाला आहे आणि त्याच्या कानावर एकदम धीर गंभीर ध्वनी पडला. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम श्रीराम श्रीराम. अर्जुन इकडे तिकडे बघायला लागला. अरे मनुष्य तर दिसत नाही, मग आवाज येतो तरी कुठून? आवाज झाडावरून येत होता आणि अर्जुनानं वर बघितलं. एक धिप्पाड वानर एका उंच वृक्षाच्या फांदीवर डोळे मिटून शांत बसला होता आणि त्याच्या मुखातून शब्द निघत होते, श्रीराम 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 श्रीराम. राम नाम भजन रंगे दंग कपि भला राम नाम भजन रंगे दंग कपि भला राम नाम भजन रंगे दंग कपि भला
लागली समाधी त्यास विसरून निज देहभास लागली समाधी त्यास विसरून निज देहभास अद्वयपण भजनी लीन डोलू लागला अद्वयपण भजनी लीन डोलू लागला राम नाम भजन रंग कपिबला राम नाम भजन रंगे दंग कपिबला दंग कपिबला दंग कपिबला. समाधी मग्न असा तो कपी काही वेळानं देह भानावर आला. त्यानं डोळे उघडले, झाडावरून खाली उतरला. अर्जुनानं त्याला नमस्कार केला, म्हणाला, कपिवर, आपल्या परिचयाचं सौभाग्य मला लाभेल का? वानरानं सांगितलं, महाराज, या देहाला रामदूत हनुमान असं म्हणतात. अर्जुन म्हणाला, ओहो, आपणच ते हनुमान काय? परंतु इथे आपण काय करता? मारुती म्हणाला, महाराज, श्री रामप्रभूंनी निजधामाला जाताना मला या ठिकाणी ठेवलेलं आहे. रामभक्ताला सहाय्य करणं हे माझं जीवित कार्य आहे. आपलं नाव काय? अर्जुनाचे डोळे एकदम चमकले. श्रीराम, मारुती, सेतुबंधन, काहीतरी वेगळाच विचार त्याच्या मनात आला होता. अर्जुनाला आपल्या शौर्याचा आणि धनुर्विद्येचा गर्व झाला होता, गर्व, आणि त्यामुळे त्याची भाषा बदलली. ऐकून या नरवीर शिरोमणी सांगत असे निज नाम तया ते. ऐकून या नरवीर शिरोमणी सांगत असे निज नाम तया ते. चंद्रकुलान्वय मंडन भूपती पंडू असे वदती पितयाते. पूर्ण परात्पर श्री यदुवीर पदांबुज रेणुज सिक्त विराजे. हा मज अर्जुन, यासचे हे जग वर्णिती सर्व मुनीवर राजे. अर्जुन सांगायला लागला, माझा जन्म चंद्रकुलात झालेला आहे. माझ्या वडिलांचं नाव पंडू आहे. मारुती म्हणाला, अरे, मी तुझं नाव विचारलं, तुझ्या कुळाचं, तुझ्या वडिलांचं नाव नाही विचारलं. अर्जुन म्हणाला, तेच तर सांगतोय ना, ऐका तरी. माझ्या आईचं नाव कुंती. हनुमंत मनात म्हणाले, हा वेडा तर नाही ना, मी याचं नाव विचारतो आणि हा सांगतो माझ्या बापाचं नाव पंडू आणि आईचं नाव कुंती. इकडे अर्जुन बोलायचा थांबला नव्हताच. आम्ही ना एकंदर 5 भावंड. पंडूचे सुत 5, त्यात तिसरा वीराग्र चूडामणी. नामे पार्थ असे सदा वश जया श्रीकृष्ण चिंतामणी. आम्ही 5 भाऊ आणि आम्हा 5 जणांना म्हणतात पांडव. आम्हा भावंडात आमच्या कुळाचं नाव विशेष प्रसिद्ध होण्याचं श्रेय तिसऱ्या क्रमांकाचा पांडव जो पार्थ किंवा अर्जुन याला आहे. आणि मारुते, तोच तो धनुर्धारी पार्थवीर अर्जुन आपल्या समोर उभा आहे. भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त म्हणून मी प्रसिद्ध आहे. मारुतीच्या लक्षात आलं, याच्या शब्दातून गर्व नुसता ओसंडून वाहत आहे. अर्जुन बोलतच होता, पार्थवदे हनुमंता दगडाचा सेतू कोणी बांधियला. ठावे तुझला जरी तरी झड करी करी सर्व कथन हे मजला. मारुते, हा दगडाचा सेतू इथे कोणी बांधला?
वास्तविक श्रीरामचंद्राने सेतू बांधला हे काय अर्जुनाला ठाऊक नव्हतं काय हो. परंतु आपला पराक्रम हनुमंताला दाखवण्याची संधी अर्जुन शोधतच होता. मारुतीने अर्जुनाला सरळ बुद्धीने सांगायला सुरुवात केली. अर्जुना, दशरथ पुत्र अशा श्रीरामचंद्र प्रभूंनी हा सेतू बांधला. आता अर्जुन हसायलाच लागला. काय हो म्हणाल, तुमचे हे रामचंद्र क्षत्रियच होते ना. वास्तविक त्यांनी बाणांचा सेतू बांधायचा की दगडांचा. मी त्यावेळी असतो ना तर बाणांचा सेतूच बांधला असता. हनुमंताला वाईट वाटलं. मनुष्य गर्भाच्या अधीन होऊन कोणाची निंदा कधी करील याचा भरवसा नाही. मारुती म्हणाला, बा अर्जुना, तू शूरवीर असशील, पण त्या जगन्नियंत्या श्रीरामांची तू अज्ञानानं कुचेष्टा करीत आहेस. तुझ्या लक्षात येत आहे का? अरे हजारो वानरवीर त्या सेतूवरून लंकेत जायचे होते. एक एक वानर डोंगरा एवढा होता. मग तो बाणांचा सेतू टिकला असता का? अर्जुन म्हणाला, हनुमंता, आपण माझा बाणांचा सेतू पाहिला नाही म्हणून असं बोलत आहात. एकदा ना माझ्या मातेला वाटलं इंद्राच्या ऐरावतावर बसावं, इंद्राच्या हत्तीवर. लगेच मी बाणांचा सेतू तयार केला. त्या सेतूवरून स्वर्गातून प्रचंड ऐरावत खाली आणला. माझा बाणांचा भाता, बाणांचा सेतू हादरला सुद्धा नाही. मारुती म्हणाला, अर्जुना, अरे हा तुझा भ्रम आहे, भ्रम. तू सुद्धा वानरांचा पराक्रम पाहिलेला नाहीस म्हणून असं बोलत आहेस. अरे सगळे मोठे मोठे वानर गेले, मी तेवढाच एकटा जख्ख म्हातारा उरलो आहे. पण माझ्यापुढे सुद्धा तुझा बाणांचा सेतू टिकणार नाही. ऐकता अशा कठीण उत्तरा, ऐकता अशा कठीण उत्तरा, गर्व संचरे विजय अंतरा, गर्व संचरे विजय अंतरा. ऐकता अशा कठीण उत्तरा, गर्व संचरे विजय अंतरा. बांधितो म्हणे शरपथासी रे, बांधितो म्हणे शरपथासी रे. नच तुझ्यामुळे स्वल्प ही सरे, नच तुझ्यामुळे स्वल्प ही सरे. अर्जुन म्हणाला, ठीक तर मारुते, आत्ताच मी तुमच्यासमोर बाणांचा सेतू बांधतो आणि हा नाजूक सेतू तुम्ही मोडून दाखवा. तुम्ही सेतूवर उडी मारा. नुसता हादरला ना तरी मी पैज हरलो असं मान्य करीन. काय पैज मारता? हा पार्थ तो वदे मारुतीला, पार्थ तो वदे मारुतीला, सखया करी प्रतिज्ञेला. पार्थ तो वदे मारुतीला, सखया करी प्रतिज्ञेला. बांधितो आता शरपथ मी, बांधितो आता शरपथ मी, दावी येन कसा कामी. क्षत्रिय कर्म पहा नामी, क्षत्रिय कर्म पहा नामी, दिसते भक्ती तुझी रामी. दावी शौर्य तुझे मजला, सखया करी प्रतिज्ञेला. पार्थ तो वदे मारुतीला, सखया करी प्रतिज्ञेला, सखया करी प्रतिज्ञेला, सखया करी प्रतिज्ञेला. मारुते, मी तयार केलेला सेतू मोडणं अशक्य आहे
आपण जर सेतू मोडलात तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. जर तुम्ही हरलात तर काय करणार बोला. मारुती म्हणाला, अर्जुना, अरे प्राण देण्याची कशाला पैज मारलीस? मी बाबा प्राण वगैरे देणार नाही, पण हरलोच ना तर तुझ्या रथावर बसून तुझी चाकरी करीन. अर्जुनानं धनुष्य हाती घेतलं, शरसंधान केलं. धनुष्यातून सटासट बाण सुटायला लागले आणि अल्पावधीत बाणांचा सेतू तयार झाला. दगडाच्या सेतूजवळ बाणांचा सेतू, तेवढाच लांब, तेवढाच रुंद, तेवढाच जाड. अर्जुनाची धनुर्विद्या अभिमान बाळगण्यासारखीच होती हो. मारुती त्याच्या कौशल्यावर प्रसन्न झाला. शाबास, त्यानं अर्जुनाची पाठ थोपटली. आता मारुती एका उंच वृक्षावर चढला आणि त्याने आकाशात उड्डाण केलं. जय रघुवीर म्हणून या केले उड्डाण भुवरी पडला. जय रघुवीर म्हणून या केले उड्डाण भुवरी पडला. अडलान बिकट काजी होता तै पार्थ चूर्ण गडबडला. रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा. आकाशात उंच जाऊन आपला पर्वतप्राय देह मारुतीने बाणांच्या सेतूवर सोडून दिला. कडकड 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 असा आवाज आला आणि बाणांच्या सेतूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. मारुती समुद्रातच पडला. त्याने पाण्यातूनच विचारलं, हो धनुर्धर, पाहिलंत ना गर्वाचं घर खाली. अर्जुना, तू शूर आहेस, पण रामरायांची गर्वानं निंदा केलीस आणि म्हणून हा प्रसंग आज तुझ्यावर ओढवला. आता तू अग्निकाष्ठ नाही भक्षण केलीस तरी चालेल. अर्जुन मनात म्हणाला, अर्जुन खिन्न झाला हो. मनात म्हणाला, मनात त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. अर्जुन स्वतःच्या चितेसाठी लाकडं गोळा करायला लागला. श्रीकृष्णांचा धावा करायला त्यानं सुरुवात केली. हे दीनदयाळा देवा, का माझी करुणा येईना. हे दीनदयाळा देवा, का माझी करुणा येईना. करुणा का येईना, करुणा का येईना. हे दीनदयाळा भगवंता, माझी करुणा येईना. हे दीनदयाळा देवा, का माझी करुणा येईना. मी आलो शरण दयाळा, मी आलो शरण दयाळा. ने उद्धरुनी तू मजला, ने उद्धरुनी तू मजला. हो, चिता पेटवली आहे. मी आलो शरण दयाळा. मी आलो शरण दयाळा, ने उद्धरुनी
तू मजला कामना प्रभोनच अन्या का माझी करुणा येईना हे दीन दयाळा भगवंता माझी करुणा येईना माझी करुणा येईना माझी करुणा येईना चिता रचली अग्नी दिला आणि आता आत उडी टाकणार तोच एक वृद्ध गृहस्थ काठी टेकीत टेकीत तिथे आले. त्या वृद्ध आजोबाने विचारलं, अरे 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 कोण तू करतोस काय? थांब थांब थांब, तुझं नाव काय? झाडावरून मारुती गंमत बघत होता. त्याने धापकन ब्राह्मणाच्या पुढ्यात उडीच मारली. म्हणाले, शास्त्री भाऊ एक करा, याला नाव विचारू नका. कारण तो आधी आपल्या कुळाचं नाव सांगेल, मग आईचं नाव सांगेल, त्यानंतर वडिलांचं नाव सांगेल. एवढं सांगून होईपर्यंत अग्नी विझून जाईल. तो परत पेटवावा लागेल. मी नाव गाव सांगतो, तू मारे उडी. याचं नाव अर्जुन. याने प्रतिज्ञा केली, याचा बाणांचा सेतू मी उडी मारून मोडला तर अग्निकाष्ठ भक्षण करीन असं त्याने सांगितलं. आणि नाही मोडला तर त्याच्या ध्वजस्तंभी मी बसेन असं ठरलं होतं. सेतू मोडला. आता प्रतिज्ञा तो पूर्ण करत आहे. आता अर्जुन त्यानेच केलेली प्रतिज्ञा पूर्ण करत आहे. मी सांगितलं नव्हतं. आता हे वृद्ध गृहस्थ आजोबा म्हणाले, बोलिला जगन्निवास साक्षी कोणीही नसे. बोलिला जगन्निवास साक्षी कोणीही नसे. भूतते असाक्षी कर्म यावरी भिडा कसे. भूतते असाक्षी कर्म यावरी भिडा कसे. बोलिला जगन्निवास सेतु बंधनास त्वरित तू करी पुन्हा आता. सेतु बंधनास त्वरित तू करी पुन्हा आता. मोडीला कसा तरी साक्षी दे मी पाहता. मोडीला कसा तरी साक्षी दे मी पाहता. बोलिला जगन्निवास साक्षी कोणीही नसे. भूतते असाक्षी कर्म यावरी भिडा कसे. बोलिला जगन्निवास. वृद्ध ब्राह्मण रूपी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बघा, तुम्ही म्हणता याला प्रमाण काय, साक्षीदार कोण होते ते काही नाही. अर्जुना परत सेतू बांध. मारुती तू पुन्हा सेतू मोडून दाखव. मी साक्षी राहतो. साक्षी कर्माला काही सुद्धा किंमत नाही. अर्जुनानं पुन्हा सेतू तयार केला, पण त्यात पहिला जोम नव्हता. काय होणार ते त्याला माहिती होतं. मारुती आपल्या सेतूचं चूर्ण करणारच याची त्याला खात्रीच होती. पण भगवंतानी आपलं सुदर्शन चक्र सेतूखाली लपवून ठेवलं आणि म्हणाले, मारुते मारुडी होऊन जाऊ दे. मारुतीनं बघता बघता झेप घेतली आकाशात आणि आपला डोंगरा एवढा देह बाणांच्या सेतूवर टाकून दिला. मारुतीला वाटलं मागच्याप्रमाणेच सेतू मोडेल आणि आपण समुद्र स्नान करू. पण काय झालं? मारुती सेतूवर जेवढ्या जोरानं आदळला त्याच्या दुप्पट जोरात चेंडूसारखा तो उसळी घेऊन समुद्रात पडला. बाणांच्या सेतूवर जरा सुद्धा परिणाम झाला नाही. अरे,
असं कसं झालं? मारुती आणि अर्जुन दोघेही आश्चर्यचकित झाले. मारुतीनं पुन्हा उडी मारली, तरीसुद्धा तोच प्रकार. मारुतीनं 5-6 वेळा प्रयत्न केला, पण सेतू केसभर सुद्धा ढळला नाही. आता मात्र दोघांनाही शंका आली. हा ब्राह्मण सामान्य दिसत नाही. दोघेही ब्राह्मणाकडे बघायला लागले. आणि काय चमत्कार! अर्जुनाला आता ब्राह्मणाच्या ऐवजी दिसले भगवान श्रीकृष्ण. कृष्णं वंदे जगद्गुरु. पुन्हा गंमत झाली. आता अर्जुनाला त्या ठिकाणी रामचंद्र दिसायला लागले आणि मारुतीला भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले. मारुतीला प्रभू रामचंद्र दिसायला लागले, अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले. उलट सुलट दिसायला लागलं. देव म्हणाले, मारुते मोडला का सेतू? अर्जुना आता लक्षात आलं का दगडाचा सेतू का बांधला तो? दोघांनी मान खाली घातली आणि भगवंताच्या चरणावर लोळण घेतली. भगवंत म्हणाले, मारुते तू आता अर्जुनाच्या रथावर ध्वज सांभाळ. आपण हरिहर मिळून अर्जुनाकडून महत्कार्य करून घेऊ. श्रोते हो, बोध असा आहे, आपण ज्याच्याबद्दल गर्व बाळगतो ती गोष्ट खरंच आपल्या कितीशी स्वाधीन आहे आणि त्याचं सगळं श्रेय घेण्यासाठी आपण सर्वथैव पात्र आहोत का, याचा प्रत्येकानं अवश्य विचार करावा आणि नम्रता स्वीकारावी, गर्वाचा त्याग करावा. आणि हेच भगवंतांनी या उदाहरणावरून दाखवून दिलं. पूर्वपद्यात कवी सांगतात, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला. कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, कृपा कटाक्षे कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे, अहम ममतामतीने हरी तुझी, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे. निजदासाचा हाची मनोरथ, निजदासाचा हाची निजदासा निजदासाचा हाची मनोरथ, पुरवुनी सेवा घे, पुरवुनी सेवा घे हरी तुझी, आवडी मजला दे हरी तुझी, आवडी मजला दे, मजला दे, मजला दे. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम.